मॉम, तुला किती त्रास होत होता ना मला जाणवत होतं. मामांविषयीचं प्रेम किती उतू जात होतं. एका पॉइंटला मला असं वाटलं की तू असं दादा असं ओरडणार आणि सरळ मामांचे पाय धरते की काय, आणि अभिजित आणि शमिकाचा साखरपुडा लावून देते. थँक गॉड तुला कंट्रोल होता तुझ्या इमोशन्सवर. या माझ्या इमोशन्सवरती मी नेहमीच कंट्रोल ठेवू शकते, पण तुझं काय? आय फॉरगॉट. इमोशन्स कशाला म्हणतात हे तुला माहितीच नाहीये ना, आणि तुझ्या ऍक्शन्सवरती तुझा कधी ताबाच नसतो. अरे ती अश्विनी तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हाच तू काळजी घ्यायला हवी होतीस. ती एक खोडचूक तू केली नसतीस ना तर आज या इतक्या घाणेरड्या प्लॅन मध्ये आपण अडकलो नसतो. Whatever, Mom. Now you can't back out. Okay? आणि ते जत्रेमध्ये फाउंड अँड लॉस भाऊ बहिणींसारखं इमोशनल होणं सोडून द्या. बी प्रॅक्टिकल. बरोबर आहे, नाही खचणार मी आई. शमिकानं आतापर्यंत खूप सांभाळून घेतलंय मला. मी तिला एकटं नाही पडू देणार आणि आता त्या घरात नाही राहू देणार मी तिला. मी आधीच बोललो होतो तिला. आता दिस इज हाय टाइम. अभि त्या घरी नाही राहणार मग कुठे राहील ती? हे बघ अभि, ती इथे आपल्या घरी कधी येऊ शकते, राहू शकते खुशाल, आपली काहीच हरकत नाही त्याबद्दल. पण अरे आपण ज्या लोकात राहतो, समाजात राहतो, तिथे फार पटकन लोक भोया उंचावतात रे. तुझ्या आत्याच्या हाय सोसायटीत चालत असेल ते. मग आपल्याकडे 10 तोंडांनी बोलतील लोक. इतकं सोचताय तुम्ही दोघं. आता याबद्दल लोकांनी बोललेलं मला नाही आवडणार. आणि शमिका विषयी कोणीही काहीही बोललं ना तर माझ्या मनाला फार लागेल बघ. बरोबर आहे आई, पण तरी त्या घरी नाही ग. त्या जयचा मला काही भरोसाच नाही राहिलाय. मग मी तिला रुपालीच्या घरी राहायला सांगेन. तिथे सेफ राहील ते. अभि कुठे चाललास तू? शमिकाला आणायला. काय करावं काहीही कळत नाहीये. एका बाजूला जय आहे, दुसऱ्या बाजूला आई, दादा. काय करू मी? कधी कधी वाटतं की जयची बाजू लढवावी. शेवटी तो माझा मुलगा आहे. आणि मग ही सगळी जुनी नाती डोळ्यासमोर येतात आणि नाही, ही सगळी नाती अशी हातातून निसटून नाही देऊ शकत मी. काय करू? कसं समजावू जयला? त्याला माझी ही फिलिंग्स कळूच शकणार नाहीत. एकुलता एक आहे ना, त्याला भावंड नाही. तो समजूच शकणार नाही माझं आणि दादाचं नातं. गॉड, मी कशी विसरू ज्या घरात मी लहानाची मोठी झाले, ज्या माणसांनी मला वाढवलं, माझी आई, दादा आणि वहिनी, जी कायम मला सांभाळत आली. आणि आज माझ्यामुळे, माझ्या
मुलामुळे या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी जबाबदार आहे ह्या सगळ्याला आणि काय करू मी? गॉड, आय एम सो कन्फ्युज्ड. शमिका, नीना आंटी, मी जयला कधीच हर्ट केलेलं नाही. मला माहिती आहे की मी त्याच्या प्रेमात कधीच नाही पडले, पण त्यालाही मी कधीच आवडले नाही हेही तितकंच खरं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तो का करतोय? यात कुणाचंच भलं नाहीये नीना आंटी. प्लीज, एवढंच जर त्याला कन्व्हिन्स करता आलं तर ट्राय प्लीज. शमिका, अगं जय माझा ऐकत असता तर आज जो काही तमाशा झाला तो मी होऊनच दिला नसता. मी या घरात आता नाही राहू शकत. या घरात राहणं जयने मुश्किल केलंय माझ्यासाठी. एक गोष्ट मी नक्की ठरवली आहे, माझी प्रॉपर्टी मी जयला कधीच मिळू देणार नाही. पण मला अभिजितलाही गमवायचं नाहीये नीना आंटी. काय करू मी? हरले मी आता. बाय द वे, प्रत्येक गोष्टीचे पॅम्पलेट वाटायचे बंद करा आता. माझ्या लक्षात आलंय, रिया आणि शमिकाला प्रत्येक गोष्ट तुमच्याच कृपेने कळली. हसू नको, तुझं कौतुक करत नाहीये मी. काय सांगते ते नीट ऐक. मी आशेवरून तुला ब्लॅकमेल करते हे रियाला कधीही कळता कामा नये. तिला किती आणि काय सांगायचं नाही हे मलाही चांगलंच कळतं.
सगळं काय झालं रे अभि? सगळं सगळं संपून गेले आता. अभि अभि सांग सांग ना, हे एक स्वप्न आहे, एक स्वप्न, एक वाईट स्वप्न जे संपून जाईल. सांग ना अभि, प्लीज सांग ना. मलाही तसं म्हणायला आवडेल शमिका. हे स्वप्न नाहीये. आपण ठरवलेलं सगळं विरून गेलंय स्वप्नासारखं. आता जे उरलंय ते वास्तव आहे. अभि अभि आपलं काय चुकलं रे? आपलं काय चुकलं की आपलं स्वप्न स्वप्नच नाही राहिलं? मला वाटलं होतं आता संपलंय सगळं. आता कुठे आयुष्यात सुख आणि शांतता येते आपल्या. आता साखरपुडा होईल, मग लग्न होईल. पण नाही, आजपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लेमशी फाईट करत आलोय आपण. सगळ्यांना बनवलं, सगळ्यांना समजावलं, आणि हे असं व्हावं नाही. अभि, आय कांट टेक दिस एनीमोर. आय कांट टेक दिस. शमिका, नाही अभि, मी इमॅजिन पण नाही करू शकत. मध्ये ऑन पेपर का असे ना, पण ज्याचं माझ्याशी लग्न व्हावं नाही. मी फक्त तुझी आहे रे अभिजित. मी फक्त तुझी आहे. प्लीज प्लीज मला जवळ घे ना. प्लीज फक्त एकदा मला जवळ घे ना. प्लीज प्लीज अभि, मला इतकं जवळ घे की दुसरं कोणीच मला तुझ्यापासून दूर नाही करू शकणार. सोना, मी आहे ना तुझ्यासोबत. डोंट वरी. आपल्याला कोणीही दूर करू शकत नाही. तू फक्त माझीच आहेस. मी आहे तुझ्या बरोबर. आपल्याला नाही कोणी दूर करू शकत. डोंट वरी. तुला आठवत याच पोटात अंगठी घालणार होतास ना तू? पण आता सगळं संपलंय. सगळं रिकामं. माझ्या आयुष्यासारखं, माझ्या स्वप्नांसारखं. तुला माहितीये, मी हा क्षण कितीतरी वेळा इमॅजिन केला. तू येशील, तू माझा हात हातात घेशील, एक सुरेख अंगठी माझ्या बोटात घालशील तुझ्यासारखी. आणि कधी घडेल मला कळणार आहे, कारण मी तुझ्याकडे पाहत असेल ना. आणि अंगठी घातल्यावर माझ्या लक्षात येईल माझं बोट एकटं नाही. त्यात तुझ्या प्रेमाची खूण आहे, कायम, सतत. रडत राहिलीस तर माझं काय होईल? अशी खचून जाऊ नकोस. हे बघ, उद्या मी त्या लॉयरला बोलवलंय. तो ते मॅरेज सर्टिफिकेट वगैरे चेक करे. आणि असं का म्हटलीस की तुझं आयुष्य रिक्त आहे? तुझी स्वप्न अपूर्ण आहेत. मी नाहीये तुझ्या आयुष्यात. तुझ्या स्वप्नांमध्ये मी हेच पाहिलं होतं की आज रात्री तू अंगठी घालशील माझ्या बोटात. पण जाग आली आणि
आणि स्वप्न मोडलं होतं माझं. स्वप्न कधी मोडून जात नाहीत शमिका. एखादं पूर्ण उमललेलं फूल झाडावरून जसं गळून पडतं ना, तसं गळून पडतं स्वप्न आणि पुन्हा रुजतं आपल्याच मनाच्या मातीत. पुन्हा उमलतं, पुन्हा फुलतं. फक्त आपल्या मनाची माती तेवढी ओलसर हवी बस. आणि मनात उमेद असेल तर तेही शक्य होतं. शमिका, मला माहिती आहे सगळ्यांसमोर एकमेकांच्या बोटात अंगठी घालणे याला विशेष महत्व आहे. पण तसं नाही केलं तर आपलं प्रेम फिका पडलं असा अर्थ होतो का त्याचा? नाही ना. शमिका, आपल्याला एकमेकांविषयी वाटणारी ओढ, आपल्यातले इंट्युशन्स यावरून आपल्याला कधीच कळलंय की आपला हा बॉन्ड खूप वेगळा आहे. एखाद्या साध्या दोऱ्याची गरज नाही आपल्याला एकमेकांना बांधून घ्यायला. कारण आपल्याला बंधन नाहीये नात्याचं, ते बंध आहेत प्रेमाचे. तुझं स्वप्न होतं ना की या बोटात माझ्या नावाची अंगठी पाहशील, तसंच होईल. आय प्रॉमिस. आपलं नातं निरागस आहे, तुझ्यासारखं. प्रामाणिक आहे, माझ्यासारखं. सुंदर आहे, तुझ्या स्वप्नांसारखं. कणखर आहे, माझ्या इराद्यांसारखं. असंच राहील. तुझं स्वप्न होतं ना, या बोटात माझ्या नावाची अंगठी पाहशील. अभि तू रडतोस? मुलं कधी रडतात का? अभि नको ना रडू. हे बघ, मी पण डोळे पुसलेत माझे. मी पण आता नाही रडणार.
ओके